धोंड्याला धोंडा चाला बरोबर धोंड्याला धोंडा आला है ना त्रिशा ये कसं झालं त्रिशा म्हणून तर धोंडा आहे ना तो धोंड्याला धोंडा आला आहे ना त्रिशा अभी है रॉयल नाशिककर वर्सेस आम्ही पुणेरी आम्ही पुणेरी थोड़ा सा जोश पे है शेयर करें रॉयल नाशिककर एंड आम्ही पुणेरी और गोल के पास सारे पर गोल ही नहीं हो रहा है असा पूर्ण भरलेला हा पदर आहे आणि सॉफ्ट सिल्क मध्ये एकदम छान मिळाली ही आणि हिचं ब्लाऊज आणि पदर पण खूप सुंदर आहे. हॅलो एव्हरीवन, वेलकम टू द न्यू ब्लॉग. तर जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की अधिक मासचं वगैरे करायचं आहे, तर आता तीच तयारी चालू आहे. एकीकडे स्वयंपाक चालू आहे आणि मी थोडंफार छोटं मोठं डेकोरेशनची तयारी करतोय. मेजर असं काही करणार नाही आहे, जस्ट फुलांच्या पाकळ्या वगैरे त्याचं बेसिक असं करूया म्हटलं. आणि आता मी तयार होते, त्रिशा पाकळ्या बनवते, तर म्हटलं चला तोपर्यंत छान असं रेडी होऊया. तर आता मी साडी वगैरे नेसून घेते, मग भेटू. तर माझी मस्त तयारी वगैरे करून झाली आहे आणि ही साडी मी वेअर केली आहे. खूप कधीची घेतली होती बट घातलीच नव्हती. म्हटलं चला आज मस्त ही साडी नेसूया आणि तयारी करूया. आणि छोटं मोठं आम्ही डेकोरेशन पण केलं आहे. कसं केलं आहे काय मी तुमच्यासोबत शेअर करतेच, तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. तर अशा प्रकारे सिम्पल स्वीट आणि बेसिक असं डेकोरेशन आम्ही इथे करून घेतलं होतं. त्रिशा आणि मी आम्ही दोघींनी मिळून हे केलं होतं. मेजर असं आम्हाला काही करायचं नव्हतं, सो बेसिक असं डेकोरेशन करून घेतलं होतं. साडी, कपडे, वाणाचं सामान, अनारसे, हे जे पण काही लागतं अधिक महिन्यासाठीचं ते सगळं मम्मी नाशिकवरून घेऊन आलेली होती. आणि यावेळी मला नाशिकला जायला जमलं नव्हतं, कारण गेल्या महिन्यातच त्रिशाला वॅकेशनसाठी सोडायला म्हणून मी नाशिकला गेले होते. आणि त्रिशाला घेऊन येण्यासाठी राजेश गेले होते, तेव्हा मला पॉसिबल नव्हतं झालं नाशिकला जाणं, कारण मला इथे बाकी काही कामं होती माझी. सो राजेश एकटेच गेले होते. आणि राजेशचा तेव्हाही धोंडा सेलिब्रेट झाला होता. ते गेले होते तर मम्मीने तेव्हा पण त्यांचं औक्षण वगैरे करून जे पण काही असतं ते सगळं केलं होतं. बट त्यावेळेस मी नव्हती आणि मग मम्मी म्हणाली की आता आम्ही येतो आहे आणि अजून अधिक महिना चालूच आहे, तर तुमचा पुन्हा एकदा धोंडा करूया. आणि मी पण आहे, तर सो पुन्हा राजेशचा धोंडा सेलिब्रेट झाला आणि छान असं आमचं हे सेलिब्रेशन झालं. त्रिशाचा ॲक्च्युली हा पहिलाच धोंडा म्हटला तरी चालेल, म्हणजे ती समजायला लागल्यापासूनचा तिला कळेल असा धोंडा पहिलाच होता. ह्याच्या आधी जेव्हा पण केव्हा झाला तेव्हा त्रिशा लहान होती, तिला काही तितकं कळत नव्हतं, म्हणून हा तिच्यासाठी पहिलाच धोंडा होता. आणि छान असं आम्ही सेलिब्रेट केलं. व्हिडिओ ॲक्च्युली हा खूप लेट पोस्ट होत आहे, बट आमचं सेलिब्रेशन हे मागच्या वीकमध्येच होऊन गेलेलं होतं. तुमचा तर डबल डबल धोंडा झाला. त्रिशाला मात्र हे सगळं बघायला आणि व्हिडिओ घ्यायला खूप छान वाटत होतं. तिच्यासाठी हा फर्स्ट एक्सपिरियन्स होता आणि नवीन काहीतरी तिला आहे हे असं वाटत होतं. सो तिने पण खूप मस्त एन्जॉय केलं हे सगळं जे काही होतं ते. आणि तिचा पण धोंडा छान सेलिब्रेट झाला. तिने पहिल्यांदाच या सगळ्या गोष्टी बघितल्या, त्यामुळे तिला पण खूप आवडलं. कसं वाटतंय त्रिशा? काय पण हे ओटी ओवाळायची नाही, पण हे काय म्हणजे फेस्टिवल काय किंवा मग ओकेजन काय आहे? माहिती पण बोलता नाही येत.
काय म्हणता याला? काय असतं धोंडा? तर जस्ट आम्ही जेवायला बसलो आणि हे बघा मस्त पुरणाची पोळी, आमरस, कुरडई, भजे, पापड, सार भात आणि धोंडा. आता बघू आपण कोणाकोणाच्या धोंड्यामध्ये काय काय निघतं ते. हा काढा हो तुमचा, बघा बरं खोलून काय काय. अरे बापरे, पैसा दिलाय ना. धोंड्याला धोंडा चाला खालून आणला होता आम्ही. त्याला धोंडा म्हणतात. अरे बापरे. हा तुझ्या ह्याच्यात बघू ग. अरे बापरे, एक एक्स्ट्रा धोंडा आहे आपल्याकडे. पुरण आहे माझ्या ह्याच्यात. म्हणजे हा मिठाचा आहे का? अच्छा, माझ्या पण ह्याच्यात पुरणच आहे. बरोबर धोंड्याला धोंडा आला है ना त्रिशा? ये कसं झालं त्रिशा? म्हणून तर धोंडा आहे ना तो. धोंड्याला धोंडा आला आहे ना त्रिशा? धोंडा म्हणजे काय? दगड. हा मग मी काय म्हणते तुला? धोंड्याला धोंडा आला म्हणजे तू धोंडा आहे, तुला धोंडा झाला. तू दगड आला, कळलं का? हा ना, आता कळलं. मग छान झाला का? धोंडा आला. हा धोंडाचा सण आहे तर आपल्याला धोंडा आला म्हणजे आपण लकी धोंडा आला. धोंडेच राहता ना, नाही तरी ते सगळे. त्यामुळे कशी झाली हो पुरणपोळी? खाल्लीच नाही वाटतं अजून. तुम्ही तर भज्यांवरच एकदम तुटून पडले गरमागरम. तुला डायरेक्ट सार भातच. पोळी थोडी तर घे, भजे घ्यावं तुम्हाला गरमागरम. गरम असेल बघायला प्लेट. करा सुरू. तिला सार भातच पाहिजे. मग त्रिशा तुझ्या ताटातच घे डायरेक्ट आता सार भात. त्यानंतर नेक्स्ट डे आम्ही ब्रंचसाठी मिसळ खायला गेलो होतो. मम्मी पप्पा आले की हे फिक्स असतं की आम्ही काटाकीरची मिसळ खायला जातोच, कारण मम्मी पप्पांची पण फेवरेट आहे आणि राजेशची तर एनिवेज फेवरेट आहे, तुम्हाला आत्तापर्यंत माहीत झालंच असेल. सो जेव्हा पण मम्मी पप्पा येतात तर राजेशचं असं असतं की चला मला कंपनी मिळाली आहे तर आता आपण काटाकीरला जाऊच आहे. आणि ते दोघं पण एकदम आवडीने इथली मिसळ खाता. त्यामुळे आम्ही आज मिसळ खाण्यासाठी गेलो होतो. आणि मला फारशी मिसळ आवडत नाही, बट मेजॉरिटी विन्स म्हणून आम्ही गेलो होतो आणि मी पण आज मिसळच खाल्ली होती. तिकडून घरी आल्यानंतर दुपारी आराम झाला आणि संध्याकाळी त्रिशाचा आणि आजीचा असं गेम खेळणं चालू होतं. महाराष्ट्र के मनमाड़ में मैच चल रहा है क्या? हाँ, महाराष्ट्र में मनमाड़ पे मैच
जोश पे एंड ये है स्टेट वर्ल्ड कप, नेशनल वर्ल्ड कप भी बोल सकते हैं, फुटबॉल नेशनल वर्ल्ड कप। तो ये अच्छे से चल रहा है, पूरी लोग देख रहे हैं, चेयर कर रहे हैं रॉयल नाशिककर अनामी पुणेरी, और गोल के पास आ रहा है पर गोल ही नहीं हो रहा है। गोल के पास आ रहा है पर गोल ही नहीं हो रहा है। एंड हमेशा गोलकीपर गोल को देखता है पर इसका डिफेंडर देख रहा है ना, ये ऐसा चल रहा है। एंड वन गोल फॉर रॉयल नाशिककर। त्रिशाच्या बर्थडेला मी हा गेम दिला होता तिला. तुम्ही जर मागचा ब्लॉग बघितला असेल तर तुम्हाला लक्षात येईल. आणि हा गेम खरंच खूप छान आहे. लहान मुलंच नाही तर आपण मोठेसुद्धा हा गेम खूप छान एन्जॉय करतो. आणि आम्ही सगळ्यांनी आज हा गेम खेळलो आणि खूप मस्त एन्जॉय केला. तुम्ही पण हा गेम नक्की ट्राय करा, तुम्हाला पण खूप मजा येणार. हे निमगाव निमंगर आहे काय? इससे चालू हो रहा है कॉमेंट्रेटरला तर टीमचं नावच नीट घेता नाही येते. ते बघ हे निमंगर काय आहे? नाशिककर 5 पॉइंट्स। कोण पुढे आहे? नाशिककर पुढे का निमंगर पुढे ग? कोण पुढे ग? नाशिककर इज फ्रंट। नाशिककर टीम कोण आहे? And Royal Nashikar has a 1 point in 6 and 4. Oh, and 1 goal for Royal Nashikar. इकडे त्यांचा गेम चालू आहे तोपर्यंत मी इकडे स्नॅक्सची तयारी करते. मस्त दुपारी झोप झाली आमच्या सगळ्यांची. सगळ्यांनी झोपली. त्रिशाने झोपली ना? ती झोपली पुढे ना? त्रिशाला झोपच नाही आहे. चला झाला का खेळून? आता ब्रेक घ्या. ब्रेक टाइम आहे. हे बाजूला करचं चेअर वगैरे खाली बसू, फॅन वाढव. काय ग ठरलं का बाबांच्या टीमचं नाव? Yes, Sangam. काय हो तुमच्या टीमचं नाव? तेच आहे का? आम्ही पुणेरी वर्सेस येस संगमनेरची मॅच आहे. तुम्ही खरंच बघून घ्या, खूप मजेदार असणार आहे. दुपारी झाली ना तुमची मॅच? कोण जिंकलं मग? तर आम्ही पुणेरी वर्सेस रॉयल नाशिककर मध्ये आम्ही दुपारी सगळे झोपलेले असताना बाबां तू खेळली ना? तेव्हा तर कोणीच नाही जिंकलं. हा? खेळच नाही? मला वाटलं खेळले दुपारी. इव्हिनिंग स्नॅक्स आणि चहा वगैरे घेऊन झाल्यानंतर आम्ही तिघं जण गेलो होतो मॉलमध्ये छोटी मोठी शॉपिंग करण्यासाठी. काय लिहिलंय बघू? ओ टी घ्यायचं का? घेतला ना आता, दिला ना तुला बर्थडेला. 24K गोल्ड. अरे बाप, हे बघू. ते दिला 24K. खूप झाले ना आपल्याकडे. हा नको हे पण मस्त आहे. बघू कुठून भेटलं. खूप झाले आहेत आपल्याकडे ते कपडे. चल तर आम्ही मॉलमधून आलो. छोट्या मोठ्या गोष्टी घेतल्या. पप्पांना शूज घेतले. मी 1-2 वस्तू घेतल्या. काय घेतलं काय नाही ते तुम्हाला कालच्या शॉपिंग एक्झिबिशनमधलं आणि आज मॉलमधून काय काय घेतलं
ते थोड्या वेळात शेअर करतेच. तर आत्ता तरी मी स्वयंपाकाला लागली आहे. आज आहे संडे आणि नॉनव्हेजचा प्लॅन आहे. सो चिकन बनवायचं आहे. तर मी एकीकडे कुकरमध्ये चिकन शिजायला ठेवलं आहे आणि बाकी मसाला वगैरे करून झाला आहे. आता 8:30 वाजले. सो पटापट स्वयंपाक करते, त्यानंतर तुम्हाला शॉपिंग दाखवते. तर जस्ट आमचं जेवण झालं आणि नाही येऊ दे. तर जस्ट आमचं जेवण झालं आणि इतकी भूक लागली होती, खूप लेट झालं होतं, त्यामुळे मी नंतर व्हिडिओ घ्यायचं विसरून गेले आणि इतक्यात आवरून वगैरे झालं. म्हटलं चला काल जी शॉपिंग केली ती दाखवूया. तर काल मी हे असे इयरिंग्स घेतलेले. परवा मी जो वन पीस घातला होता रिसॉर्टला गेलो होतो तेव्हा, त्याला मॅच होतील असं मला वाटलं, म्हणून मी हे फक्त तेवढा एका ड्रेससाठी म्हणून घेतले. पण बरंच साडीवर वगैरे होईल असं वाटतंय आता. हे बघा असे फॅब्रिक आहे आणि खाली असे ऑक्सिडाइज मणी आहे. हे घेतले. हे त्या मोडालच्या साडीवर पण होईल है ना. ह्या साडीवर होईल, मोडालच्या साडीवर बऱ्याच याच्यावर. सो 2-3 याच्यावर हे होतील. सो हे घेतले. अजून मम्मीने त्रिशासाठी एक चॉकलेट घेतलेलं, होममेड होतं ते आणि वेगळं काहीतरी वाटलं म्हणून आम्ही हे चॉकलेट घेतलं. मम्मीने घेतलं म्हणजे त्रिशासाठी. असं बाईकच्या शेपमध्ये कालपासून आणलंय, पण तिने अजून टेस्ट नाही केलं. फार अशी काही ती शौकीन नाही आहे चॉकलेट किंवा मग अशा गोष्टींना अनहेल्दी नाही खात ती. सो आहे अजून ते तसंच. पण वेगळं काहीतरी वाटलं, मग मम्मीला वाटलं चला घेऊया त्रिशासाठी आणि तिला आवडलं पण हे. सो हे घेतलं आणि हा एक फ्लॉवर पॉट घेतला असा. हा मम्मीने घेतला तिच्यासाठी. वेगळा काहीतरी शेप वाटला आम्हाला हा आणि मस्त वाटला हा. सो युनिक वाटलं. हे एकदम मेटल आहे आणि शेप डिझाईन सगळंच एकदम छान होतं. सो हा घेतला मम्मीने तिथे एक्झिबिशनला. आणि मी काय घेतलं ग, हां साडी घेतली. मी मम्मीसाठी साडी घेतली जी आपण अधिक महिन्यामध्ये आईची ओटी भरतो तर त्यासाठी घ्यायची होती. ती साडी मी घेतली. अशी आहे ही साडी. अशी बॉर्डर आहे तिची, अशा प्रकारची बॉर्डर आहे. आणि मी मुद्दाम आधी घेऊन नव्हती ठेवली कारण मला माहीत होतं एक्झिबिशन आहे आणि म्हटलं चला मम्मी येईल तर मम्मीच्या चॉईसनेच घेऊया आणि तिला जास्त व्यवस्थित कळतं. सो मी प्रेफर करते जेव्हा ती असेल तेव्हा साडी वगैरे घेणं. मला पण घ्यायची असेल तर मी तिला सांगून ठेवते मला ह्या इव्हेंटसाठी साडी पाहिजे तर तू माझ्यासाठी घेऊन ठेव. पण आता तिला घ्यायची होती सो मी थांबले, मग काल घेतली. हे बघा अशा प्रकारचा तिचा पदर आहे. असा पदर आहे मस्त, पूर्ण भरलेला आहे. दिसतोय का नाही काय माहिती. हां असा पूर्ण भरलेला हा पदर आहे आणि ऑल ओव्हर अशी आहे. मस्त मिळाली ही साडी आम्हाला. सो ही साडी मी तिथे घेतली मम्मीसाठी. आणि अजून काय घेतलं ग एक्झिबिशनला. आणि मम्मीने एक साडी घेतली तिच्यासाठी एक्झिबिशन मध्येच काल. ती पण खूप सुंदर मिळाली. सिल्कची आहे ती आणि कलर डिझाईन सगळंच एकदमच मस्त आहे. सॉफ्ट सिल्क मध्ये. हे बघा अशा प्रकारची. व्हिडिओत ॲक्च्युली खूप वेगळा कलर दिसतोय, ॲक्च्युअल मध्ये थोडा वेगळा आहे. अशा प्रकारची ही बॉर्डर आहे अशी आणि ऑल ओव्हर पूर्ण अशी आहे आणि एकदम सॉफ्ट आहे. सॉफ्ट सिल्क मध्ये ही एकदम छान मिळाली ही. आणि हिचं ब्लाऊज आणि पदर पण खूप सुंदर आहे. ब्लाऊज असं ब्रोकेडची डिझाईन असते तसंच आहे ना, ह्याचं ब्रोकेडची डिझाईन असते त्या टाईपमध्ये ब्लाऊज आहे आणि पदर पण एकदम मस्त आहे. हे बघा अशा प्रकारचा हा पदर आहे. जरी आहे का मम्मी, ही याला जरी म्हणता येईल ना. असं पूर्ण हे जरीचं आहे. असा हा पदर आहे
नाही खोलत आता मी. आणि ब्लाऊज मस्त आहे. आणि हे असं ब्लाऊज आहे, मध्ये बुट्टी आहे. खूपच छान आहे ही साडी, मला पण आवडली. आणि एकदम हलकी आहे आणि सॉफ्ट सिल्कमध्ये. सो ही एक साडी मम्मीने घेतली तिच्यासाठी त्याच एक्झिबिशनमध्ये. सो अशी एवढी शॉपिंग केली आम्ही काल. मला असं वाटतंय मम्मी काहीतरी घेतलं होतं अजून, है ना? अजून काहीतरी घेतलं पण आता. तर काल एक्झिबिशनमध्ये एवढंच घेतलं आम्ही. आणि आज मॉलमध्ये घेतलं, पप्पांनी शूज घेतले आणि मी एक चमचा घेतला भाजीचा वगैरे. पळी घेतली जी मला महालक्ष्मीच्या वेळी भरपूर लागतात भांडी. सो तिथे एक आवडली मला, सो ती घेतली मी. आणि हा एक पॉट घेतला आज मॉलमध्ये, हा मी माझ्यासाठी घेतला. मागे पण एकदा घेतला होता मी हा, पण काय प्रॉब्लेम झाला होता, डिफेक्ट होता, काय होतं काहीतरी होतं, परत ठेवला होता. मागे एकदा असंच मम्मीने ते आले तेव्हा गेलो तेव्हा घेतला, पण काहीतरी कारणाने पुन्हा मी तो ठेवून दिला आणि घेतलाच नाही ना. आज पुन्हा दिसला, म्हटलं चला हा घेऊया. सो असा हा पॉट घेतला. आर्टिफिशियल प्लांट आहे, विथ प्लांट होता. सो हा एक पॉट मी घेतला आज. तर बस एवढीच अशी शॉपिंग केली. मेन साड्या होत्या, मला साड्यांसाठीच एक्झिबिशनला जायचं होतं, कारण मम्मीला साडी घ्यायची होती मला. आणि ती असतानाच घेतलेली बरं पडेल असं मला वाटलं, त्याच्याचसाठी गेलो. सो मिळाल्या आम्हाला छान साड्या. तर छान शॉपिंग झाली. आणि इकडे आता ह्या दोघीजणी गेम खेळतायत, फुटबॉल. दुपारपासून आमच्या घरात आता तेच चालू आहे. दोघं जण, प्रत्येक जण आता मस्त तो गेम खेळताय. माझ्याकडे 9 पॉइंट्स आहे, टार्गेट आहे 10चं का? आजीचे किती पॉइंट्स आहे? आजीचे 6 आहे का? चालेल. तर असा होता माझा कालचा आणि आजचा दिवस. तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या अशा छान छान ब्लॉग्समध्ये. तोपर्यंत खुश राहा, काळजी घ्या, बाय.